नमस्कार. MCCI मेंबर्स लॉन्जमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत रेश्मा मुल्लाजी. आपलं स्वागत आहे MCCI मेंबर्स लॉन्जमध्ये. आपण एक व्हिडिओ मालिका चालू केली आहे. तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. उद्देश असा आहे की आपण लघु मध्यम उद्योजकांशी चर्चा करायची, म्हणजे ज्यांचा छोटा उद्योग आहे त्यांच्याशी, आणि त्यांच्याकडनं समजून घ्यायचं की त्यांचा उद्योग कसा चालू आहे, जेणेकरून आपले जे श्रोते आहेत कदाचित त्यांना स्वतःचा उद्योग सुरुवात करायचा असेल किंवा ज्यांनी ऑलरेडी आपला उद्योग सुरुवात केलेला आहे त्यांनाही यातनं काही शिकता येईल, काही समजून घेता येईल, हाच याचा उद्देश आहे. आपण सुरुवात करूयात रेश्माजी हे समजून की आपला उद्योग नेमका काय आहे, आपली काय कंपनी आहे आणि तिचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस काय आहेत. येस, सर्वप्रथम नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि सर तुमचेही आभार आणि MCCIचे की त्यांनी मला ही संधी दिली. सो आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत. शीट मेटल मॅन्युफॅक्चरिंग आमचा कोर बिझनेस आहे आणि 2018मध्ये आम्ही स्टॅम्पिंगमध्ये शिम्स मॅन्युफॅक्चर करायला चालू केलं. तो आमचा एक नवीन वर्टिकल स्टार्ट झाला 2018मध्ये. आता आम्ही स्टॅम्पिंग प्लस कस्टमाइज्ड शिम्स आणि व्हेरिएबल शिम्स ह्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. हे जे प्रोडक्ट्स आहेत तुमचे तर कुठं विकले जातात, म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये ते विकले जातात? मोस्टली आम्ही टायर 1ला सप्लाय करतो. थिसन ग्रुप झालं, परत पार्क रोबोटिक्स झालं, आणि OEMs मध्ये म्हटलं तर कॉस्मा मॅग्ना ह्यांना आमचे शिम्स सप्लाय होतात डायरेक्ट. तर हा उद्योग सुरुवात कधी झाला, कोण केली याची सुरुवात? तुम्ही स्वतः केली की तुमच्या फॅमिलीमध्ये इतर कुणी केली? कशी सुरुवात झाली या उद्योगाची? नाही सर, ऍक्च्युली आमचं बॅकग्राऊंड बिझनेस हा नव्हताच. आम्ही फर्स्ट जनरेशन आहोत. तर माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी ॲज अन एंटरप्रेनर व्हावं. काय करायचे तुमचे बाबा, काय करतात किंवा काय करायचे? माझे वडील ऑटो ड्रायव्हर होते, ऑटो रिक्षा होते त्यांची. तर ते चालवायचे. पण त्यांनी मला नेहमी एक ड्रीम दिली की तू काहीतरी कर आणि तू काहीतरी हो, कारण मुस्लिम कम्युनिटीमधनं तेवढा लेडीजला स्कोप नाही आहे की तुम्ही बाहेर या आणि करा. पण त्यांचं पहिल्यापासून माझ्या स्टडीजवरती खूप फोकस असायचा. मी एकच चाइल्ड असल्यामुळं त्यांनी पूर्ण फोकस माझ्यावरती दिला. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू कुठेतरी जॉब कर, पैसे कमवले नाही तरी चालतील पण टेक द एक्सपिरियन्स आणि ते तुझ्या कामाला येईल. तुम्ही काय शिकलात? ग्रॅज्युएशन काय झालं? मी B.Com केलं आणि त्याच्यानंतर ॲज अन अकाउंटंट मी सर्व्हिस केली सर 2 इयर्स आफ्टर ग्रॅज्युएशन. मग ही एका रिक्षा चालकाची मुलगी वडिलांच्या उत्तेजनामुळे शिक्षण घेते, त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर एखादी नोकरी शोधते, पण त्या नोकरीनंतर अचानक हा कसा बदल झाला की स्वतःचा काहीतरी उद्योग सुरुवात करावा? त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मला साताऱ्याला दिलं. तर साताऱ्यामध्ये सिटी खूप छोटीशी आहे आणि तिथं ग्रोथ जास्त नाहीये. आणि माझे सासरे हे एक टीचर होते, तर प्रिन्सिपल होते ते. आमचं लग्न झालं तर मग ते माझ्या वडिलांना म्हटले की तुमची मुलगी शिकलेली आहे पण तिचं इथं ग्रोथ होणं इम्पॉसिबल आहे. मग तुम्ही एक काम करा, आमचा मुलगा आणि तुमच्या मुलीला पुण्याला घेऊन जावा आणि तिथं दोघांना सर्व्हिस करायला लावा, म्हणजे दोघांची पुढची लाईफ चांगली होईल. तर ह्या उद्देशाने आम्ही तिकडनं इकडे 1 वर्षानंतर पुण्याला शिफ्ट झालो. पण इथं शिफ्ट झाल्यानंतर मग माझे वडील म्हटले की जॉब करण्यापेक्षा तू काहीतरी स्वतःचं चालू कर. मग त्यांनी मला एक फ्लाय प्रेस घेऊन दिली, हाताने चालणारी मशीन. मी जिथं सर्व्हिसला होते तिथं हेच काम चालत होतं, त्याच्यामुळे माझं ऑब्झर्वेशन होतं. प्रॅक्टिकली नॉलेज काही नव्हता पण फक्त एक ऑब्झर्वेशन होतं. मग त्यांनी तिथनंच माझी सुरुवात करून दिली, म्हटली तू इथून सुरुवात कर. मग त्याच्यानंतर जेव्हा 2015मध्ये आम्ही हा छोटासा संसार चालू केला तेव्हा असं वाटायला लागलं नाही आता कुठंतरी अजून थोडीशी ग्रोथ हवी, कारण ह्याच्यामध्ये आता आपलं पुढचं होणार नाही काहीतरी. मग परत आम्ही सर्चिंग चालू केलं, काहीतरी नवीन शोधायला चालू केलं. मग आम्हाला मार्केटमध्ये असं कळालं की शिम्स हा एक असा प्रोडक्ट आहे जो कस्टमरला खूप त्रास देतोय किंवा त्यांना तो मिळत नाहीये, त्याच्यामुळे खूप काही प्रोजेक्ट्स थांबतात. मग आम्ही त्यावेळेस नवीन रिस्क घेतली. आम्ही डाईज मॅन्युफॅक्चर केल्या. नियर अबाउट 4-4.5 लाखची आम्ही इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस केली. नवीनच ह्या प्रोजेक्टमधनं बाहेर निघून त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली. 1-4.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही डाईजमध्ये केली. आम्ही जवळजवळ 1 वर्ष पूर्ण सर दोघं हजबंड वाईफ आहे ना मार्केटिंग करायचो. तो प्रोडक्ट घ्यायचो शिम, सकाळी 10 वाजता निघायचो, चाकण पूर्ण MIDC मध्ये जायचो आणि सगळ्यांना नॉक करून सांगायचो की आम्ही शिम्स मॅन्युफॅक्चर चालू केलेला आहे.
तर भरपूर जणांनी आम्हाला बोलवलं, सांगितलं, काही जणांनी म्हटले नाही आम्हाला लागत नाहीये, मीन्स रिजेक्शन्स पण भरपूर होते आणि ऍक्सेप्टन्स पण होते. त्यावेळी त्यांनी संधी दिली, संधी त्यांनी आम्हाला. जर आपण पाहिलं हा जो पूर्ण प्रवास आहे तर सध्याचं टर्नओव्हर काय आपलं आता सध्याचं आहे सर बघा, लास्ट इयरचं 1.65 CR. 1.65 CR. ही किती इंटरेस्टिंग बाब आहे. आपण बरेच जण म्हणतो ना, स्वतःचा जर उद्योग सुरुवात करायचा असेल तर माझ्याकडे कॅपिटल नाही, मी कशी सुरुवात करायची. पण इथं रेश्मा मुलांजींची जी कहाणी आहे त्यातनं समजतं की एक रिक्षा चालक सुद्धा आपल्या मुलीला कशी प्रेरणा देतात, शिक्षण देतात, थोडंसं जितकं शक्य आहे तितकं कॅपिटल देऊन सुरुवात करतात आणि त्यानंतर कसं 1.5 कोटीपर्यंत ऑलरेडी टर्नओव्हर घेऊन गेलेलं आहे. ही कहाणी नक्कीच बऱ्याच लोकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे आणि ही जर्नी आत्ताच कुठं सुरुवात झालेली आहे. आणखी हा बराच मोठा पल्ला आहे, आणखी बरीच मोठी यात ग्रोथ होऊ शकते किंवा व्हावी अशी अपेक्षा आहे. यात उद्योग कुठलाही म्हणला की त्याचे बरेच वेगवेगळे अंग असतात. आपण त्याकडे जाऊयात. सद्यस्थितीला आपल्याकडे किती लोक काम करतात? एक 22 आहेत सर, 20 ते 22. हो. तर जेव्हा आपण लोक तुम्ही घेता कामासाठी तेव्हा त्यांच्याकडे हवं ते कौशल्य असतं का, किंवा त्यात काही अडचणी येतात काय तुम्हाला, तर त्या अडचणीवरती तुम्ही कशी मात करता? नाही सर, आम्हाला ज्या प्रकारचे पाहिजे असतात ना त्या प्रकारचे नाहीच मिळत आम्हाला. मग तुम्ही कुठलीही कॅटेगरी धरली तरी नसतात, पण आम्ही त्यांना पूर्ण ट्रेन करतो. त्या हिशोबाने साधारणतः किती वेळ जातो हे ट्रेन करण्यामध्ये? सर काही वेळेस 6 महिने लागतात, 2 महिने लागतं, 3 महिने लागतं. काही जण वर्षभर पूर्ण ट्रेनिंग आमच्याकडनं घेतात आणि त्याच्यानंतर ते ऍज अ इन्स्टिट्यूट आमचं यूज करतात आणि निघून जातात. बट इट्स ओके, इट्स लाईफ. आणि आम्हाला समाधान आहे की आम्ही कोणाला तरी ह्या केपेबल मध्ये बनवले आणि ते पुढे चालले. तर ही जे आहेत लोक तुमच्याकडे येतात, ट्रेनिंग घेतात, असं कुठलं एक स्किल आहे ज्याची खूप आवश्यकता आहे तुमच्या उद्योगात किंवा इतर उद्योग जे तुम्हाला माहिती आहेत पण ते सहजासहजी उपलब्ध होत नाहीत? हा प्रश्न का विचारतोय? कारण बरीच जी मुलं मुली शिकतायत ITI मध्ये, पॉलिटेक्निक मध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांना समजावं की कुठल्या स्किलला जास्त डिमांड आहे. तर सिस्टम, आपण जेव्हा सिस्टम एखादी बनवतो सर, तर तो सिस्टम व्यवस्थित फॉलो करण्यासाठी जो स्किल लागतो किंवा ते एफर्ट्स लागतात, त्या एफर्ट्सची सध्या खूप कमतरता आहे. म्हणजे एखादा प्रोग्राम आपण शिकवला तर तो लगेच समजून जातो, पण ते प्रोग्रामच्या आधी आणि प्रोग्रामच्या नंतर काय गोष्टी फॉलो करायला हव्यात काय किंवा काय करायला नको आहेत, ह्या गोष्टीचं खूप स्किलचा प्रॉब्लेम आहे आणि हे खूप अपग्रेड झालं पाहिजे, व्हायला हवं. तर हे झालं स्किल्स विषयी. संस्था चालवायची म्हणलं, एखादी कंपनी चालवायची, तर मोठ्या कंपन्या म्हणतात टेक्नॉलॉजीचा खूप फायदा होतो, IT चा खूप फायदा होतो. 20 लोकांची किंवा 1.5 करोडच्या छोट्या कंपनीमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा काही उपयोग होतो काय? IT चा उपयोग होतो का, किंवा कसा तुम्ही उपयोग करता होत असेल तर? सर व्हायला तर खूप होतो. आता सपोज एखादा प्रोडक्ट मी आता जसं शिम्स मॅन्युफॅक्चर करते, तर शिम्स जेव्हा मी ग्राइंडिंगचे शिम्स करते त्यावेळेस मला मोठा चॅलेंज हा असतो त्याचं डिबरिंग करणं किंवा तो बफिंग करणं. तिथं मॅनपॉवर माझी खूप लागते आणि मग डिपेंडन्सी वाढते. मग त्या प्रोसेसला मी ऑटोमाइज करू शकते, मीन्स लेटेस्ट टेक्नॉलॉजीनी. ते जिथं मला 6-7 लोक लागणार आहे तिथं मी कमीत कमी 2 ते 3 लोकांमध्ये ती प्रोसेस कव्हर अप करून ते व्हॉल्यूम वाढवू शकते माझ्या प्रोडक्शनचं. आलं लक्षात. तर हे करत असताना तुम्हाला कुठलं लोक मॅनेज करण्यासाठी पेरोल किंवा ERP किंवा CRM अशा कुठल्या IT सिस्टमचे संबंध येतो की आता सध्या छोटं खूप आहे त्यामुळे संबंध येत नाही? नाही, आहे ना सर. माझ्याकडं PF ESI साठी मी एक HR मॅनेजमेंट सोल्युशनला हायर केलेलं आहे आणि त्यांच्या थ्रू माझं सगळं होत असतं. सर्व ते IT इनेबल्ड आहे? येस सर. खूप छान. तर एका मायक्रो एंटरप्राइज मध्ये जेव्हा तुम्ही विकता हे तुमची जी प्रोडक्ट्स आहेत ती मोठ्या कंपन्यांना, तर त्या मोठ्या कंपन्यांकडून आपल्याला वेळेत पैसे मिळतात का? त्यात काही अडचणी येतात का? डिलेड पेमेंटची कधी अडचण येते काय? नाही सर, काही कंपन्या अशा आहेत ज्या एकदम डॉट डेटला ट्रान्सफर, हो, म्हणजे ती ग्रुप झाली म्हणजे 21ला त्यांचं पेमेंट RTGS होतं, म्हणजे होतं. हे नक्की कौतुक करायला हवं आणि इतर मोठ्या कंपन्यांनी सुद्धा यांच्याकडनं शिकायला हवं, जेणेकरून वेळेत लघु मध्यम उद्योजकांना त्यांचे पैसे मिळतील. बरोबर. तर हे करतात. पण इतर ज्या कंपन्या आहेत त्यातनं काही अडचण येतात कधी वेळेवरती पैसे मिळायला? सर आता कस्टमर बेस थोडा जास्त असल्यामुळे काय होतं, 60% पेमेंट्स लवकर येतात, पण 40% मध्ये खूप फॉलोअप करतो. कधी ते 90 डेज 120 डेज पण होतात.
मग त्यावेळेस काय होतं, जे रोटेशन आणि सर्क्युलेशन जो असतो पार्ट असतो ना, तो कुठेतरी आम्हाला पण इफेक्ट करतो. वर्किंग कॅपिटलचा खूप प्रॉब्लेम तर आम्ही बऱ्याच वेळा सजेस्ट करतो MSMEs ना की त्यांनी MSME फॅसिलिटेशन डेस्क आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरकडे असतं, त्याचा उपयोग करून घ्यावा. किंवा ते जर नको वाटत असेल तर खूप मोठी कंपनी जर असेल तर कदाचित ती ट्रेड्स प्लॅटफॉर्म वरती असते, ज्याचाही फायदा होऊ शकतो. तो कधी वापरलाय आपण ट्रेड्स? मी ट्रेड्स मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे माझं, पण एखादा क्लायंट आहे ट्रेड्स वरती नाही. तर ट्रेड्स मध्ये ही अडचण आहे, जी आम्ही मागे जेव्हा निर्मला सीतारामन जी आल्या होत्या फायनान्स मिनिस्टर, त्यांनाही आम्ही विनंती केली की लवकरात लवकर ट्रेड्स वरती येणं हे बायर कंपन्यांना कंपल्सरी करा, जेणेकरून की MSMEs ना त्याचा फायदा होईल. तर ही तर चर्चा चालूच आहे. MCCI तो एफर्ट करतच राहील. पण आपल्या उद्योगाकडे आपण वळूयात आता परत एकदा. ही सर्व जी जर्नी आहे तुमची, म्हणजे अक्षरशः शून्यातनं सुरुवात केलेली 1.5 कोटीपर्यंत आलेली आहे. 20-22 लोकांसाठी तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. हे करत असताना त्यांचं स्किल काय महत्वाचं, टेक्नॉलॉजी महत्वाची, त्यासोबतच इतर जे मोठे उद्योजक आहेत त्यांच्यासोबतचे कनेक्ट महत्वाचे. तर सरकार किंवा गव्हर्नमेंट ही सुद्धा एक एंटिटी आहे. तर अशा कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत का, योजना आहेत का, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकलात? हो, घेतले ना सर. एक तर मी झेड सर्टिफिकेशन मध्ये माझं झेड सर्टिफिकेशन झालं. काय आहे आणि याचा नेमका काय फायदा, असं 2 ओळीत सांगता येईल आपल्याला? हो, हे ISO सारखंच एक सर्टिफिकेशन आहे, पण हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे. आणि ISO मध्ये ते फिजिकली येऊन सगळं आपण करतो प्रोसेस, पण झेड मध्ये सगळं तुम्हाला ऑनलाईन करावं लागतं. फायदा काय झेड घेतल्याचा? सर, मला सगळ्यात मोठा फायदा असा झाला की आता माझं जे एक्सपान्शन मोडवरती माझी नवीन युनिट आहे, तिथं माझं जे लोन प्रपोजल चालू होतं बँक ऑफ बडोदामध्ये, तिथं मला कन्व्हेन्शनल फीज जी असते त्याच्यावरती मला 30% डिस्काउंट मिळालं. खूप छान. झेड सर्टिफिकेशन असतं ते, पण माझं हे होतं ब्रॉन्झ होतं म्हणून. गोल्ड आणि सिल्वर जर असतं माझ्याकडे किंवा दोन्हीपैकी कुठलं तरी एक असतं ना, तर मला रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये पण डिस्काउंट मिळाला असता. खूप छान. तर अशा गव्हर्नमेंट स्कीम्स काय आहेत आणि त्याचे कसे फायदे होतात हे तुम्ही नक्की समजून घ्यायला हवं. जर तुम्हाला याविषयी जास्त माहिती हवी असेल, MCCIचं MSME फॅसिलिटेशन डेस्क आहे, त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घेऊ शकाल. आणि ही विनामूल्य सेवा आहे जी MCCIचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. तर तुम्ही नक्की त्यांच्याशी MCCI फॅसिलिटेशन डेस्कशी संपर्क साधू शकाल. तर आपण गव्हर्नमेंट स्कीम कडे वळत होतो, तर झेडचा एक फायदा झाला. अशी आणखी कुठली स्कीम आहे ज्याचा फायदा झाला? अजून मला MCCIचाच खूप मोठा फायदा झाला सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी भेट आपल्या मॅडमशी झाली, काय अनुजा मॅडम आणि आपल्या बिडकर मॅडम. मानसी मॅडम मुळे मला MCCIचा प्लॅटफॉर्म मिळाला. खरं सांगायचं तर त्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं, कारण ह्याच्या आधीची माझी जर्नी जी होती ती सगळी शिकण्यातच गेली. मी जेव्हा आउट ऑफ द बॉक्स आले 16-17 नंतर, त्यावेळेस मला हे सगळे प्लॅटफॉर्म्स कळाले, इथं बेनिफिट्स कळाले, आणि त्याच्यामुळे माझं थॉट प्रोसेस आणि ग्रोथ लेवल ही ट्रिमेंडस वाढत गेली सर. कारण जो माझा ग्रोथ चार्ट ह्याच्या आधीचा होता आणि आता रिसेंटली 2-3 वर्षात आहे, तो खूप वेगळा आहे. व्हेरी ग्लॅड टू हिअर दॅट. खूप आनंदाची बाब आहे, कारण MCCIचा उद्देशच हा आहे की जास्तीत जास्त उद्योजकांना कसं वातावरण देता येईल आणि त्यांना त्यांची ग्रोथ त्यातनं साकारता येईल, त्यांना त्यांची वाढ साकारता येईल. या सर्वांमध्ये विशेषतः शेतकरी आणि विमन एंटरप्रेन्युअर, महिला उद्योजक यांच्यावरती MCCIचा नेहमीच जास्त जोर किंवा भर राहिलेला आहे. आणखी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत MCCI विमन एंटरप्रेन्युअरशिप सेंटरच्या, तर त्याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. माझ्या कलिग ज्या आहेत सारिका, तर सारिका दामले जी आपल्याला त्याविषयी जास्त माहिती नक्कीच देऊ शकतील. तर आपण परत एकदा आपल्या इंटरव्ह्यूकडे वळूयात. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, तो असा की परत मला हे आठवतं की एखाद्या व्यक्तीच्या घरी खूप चांगली सुबत्ता जरी नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीने आपल्या मुलांना प्रेरणा द्यावी आणि त्या मुलांनीही किंवा मुलींनीही ती प्रेरणा घेऊन एखादा स्वतःचा उद्योग सुरुवात करावा. ही जी आपली कहाणी आहे, याविषयी आपल्याला आणखी काय सांगायचं आहे, जेणेकरून इतर जे उद्योजक होऊ इच्छितात त्यांना त्यातनं प्रेरणा मिळेल, त्यांना त्यातनं काहीतरी धडा घेता येईल. याविषयी आपल्याकडनं ऐकूयात आणि आपण मुलाखत संपवूयात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युइटी, डेडिकेशन आणि तुमची प्युअरिटी. ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता. फक्त एवढं आहे की कन्सिस्टन्सी ही ठेवली पाहिजे. उतार चढाव हे येतच असतात,
पण त्याला हार न मानता तुम्ही कंटिन्युअली जर एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करत गेलात आणि त्या गोष्टीच्या मागं चेस करत गेलात तर नक्की सक्सेस तुम्हाला मिळेल. धन्यवाद रेश्मा मुल्लाजी, आपण आलात आणि Thank you, आपली sir. चर्चा केली. ही खूप खूप महत्वाची आणि त्यासोबत प्रेरणादायी अशी चर्चा बऱ्याच लोकांसाठी ठरेल. त्याबद्दल MCCI तर्फे आपले विशेष आभार. थँक्यू सर. धन्यवाद सर.